हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. शो दॅट पॉईंट्स P, Q, R अँड S आर व्हर्टायसेस ऑफ अ पॅरलेलोग्राम. आपल्याला 4 पॉईंट्स दिलेले आहेत. पॉईंट P, Q, R अँड S आणि हे पॉईंट्स काय आहेत, पॅरलेलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. आता पॅरलेलोग्राम म्हणजे काय पहा. आता ही जी फिगर आहे क्वाड्रिलॅटरल P, Q, R, S याला आपण पॅरलेलोग्राम कधी म्हणणार, ज्यावेळेस याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता PQ ची अपोजिट साईड कोणती आहे, SR. मग PQ आणि SR जर कॉन्ग्रुएंट असेल, त्याचबरोबर PS ची अपोजिट साईड कोणती आहे, QR. या दोन्ही अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतील त्यावेळेस आपण काय म्हणणार, ही फिगर काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. म्हणजेच पॅरलेलोग्राम म्हणजे काय, इन अ क्वाड्रिलॅटरल इफ बोथ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ पॅरलेलोग्राम. म्हणजेच या दोन्ही अपोजिट साईडच्या पेअर काय असल्या पाहिजेत, कॉन्ग्रुएंट असल्या पाहिजेत. म्हणजेच PQ कॉन्ग्रुएंट SR आणि PS कॉन्ग्रुएंट QR असेल तर काय असणार आहे, ही फिगर पॅरलेलोग्रामची असणार आहे. म्हणजेच मग आता आपल्याला कसं प्रूव्ह करता येईल की P, Q, R, S हे पॉईंट्स पॅरलेलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत. तर प्रथम काय करू आपण, PQ हे डिस्टन्स काढून घेऊ, त्यानंतर QR हे डिस्टन्स काढून घेऊ, त्यानंतर SR हे डिस्टन्स काढून घेऊ, त्यानंतर PS हे डिस्टन्स काढून घेऊ. आणि जर आपल्याला PQ आणि SR हे डिस्टन्स इक्वल मिळालं आणि PS आणि QR हे डिस्टन्स जर इक्वल मिळालं तर काय म्हणणार आपण, ही फिगर पॅरलेलोग्रामची आहे आणि याचे जे व्हर्टायसेस आहेत ते काय आहेत, पॅरलेलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत. आपल्याला P, Q, R, S या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. त्यावरून आपण काय करू, या 4 साईड्सचं डिस्टन्स काढून घेऊ. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आपण हे 4 पॉईंट्स लिहून घेऊ. P चे व्हर्टायसेस काय आहेत, 2, -2. Q चे व्हर्टायसेस काय आहेत, 7, 3. R चे व्हर्टायसेस काय आहेत पहा, 11, -1. S चे व्हर्टायसेस काय आहेत पहा, 6, -6. तर आपण प्रथम काय करू, हे PQ हे डिस्टन्स काढून घेऊ. बाय डिस्टन्स फॉर्म्युला PQ इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला, x2 - x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट. आता P चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 घेऊ आणि Q चे कोऑर्डिनेट्स x2 y2 घेऊ. आता x2 किती आहे, 7 मायनस x1 किती आहे, 2. 7 - 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे, 3 मायनस y1 किती आहे, -2. -2 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 7 - 2 5, 5चा स्क्वेअर प्लस, आता इथे मायनस मायनस काय होईल, प्लस 3 + 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 5चा स्क्वेअर काय येईल, 25 प्लस 3 + 2 काय येईल, 5, 5चा स्क्वेअर 25 प्लस 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल्स टू अंडर रूट 25 + 25 किती येईल, 50. आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा, 25 2s are 50 इज इक्वल्स टू, आता 25चा स्क्वेअर रूट काय येईल, 5√2. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स PQ किती मिळालं पहा, 5√2 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण डिस्टन्स QR काढून घेऊ. QR इज इक्वल्स टू अंडर रूट, प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण Q चे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू, R चे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. आता x2 काय आहे, 11 मायनस x1 काय आहे, 7
11 मायनस 7 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे -1 मायनस y1 किती आहे 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 11 मायनस 7 4 4चा स्क्वेअर प्लस -1 -3 किती येईल -4चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 4चा स्क्वेअर किती येईल 4 4 जा 16 प्लस -4चा स्क्वेअर काय येईल 4 4 जा 16 इज इक्वल्स टू अंडर रूट 16 प्लस 16 किती येईल 32 इज इक्वल्स टू अंडर रूट आता हेच आपण कसं लिहू शकतो 16 2 जा 32 इज इक्वल्स टू 16चा स्क्वेअर रूट काय येईल 4 रूट 2 युनिट्स म्हणजेच आपल्या QR किती मिळालं डिस्टन्स QR किती मिळालं 4 रूट 2 युनिट्स याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2 आता आपण डिस्टन्स RS काढून घेऊ चे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू चे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करू RS इज इक्वल्स टू अंडर रूट आता आपण इथे R आणि S चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ चे कोऑर्डिनेट्स आहेत 11, -1 आणि S चे कोऑर्डिनेट आहेत 6, -6 आता x2 किती आहे पहा 6 मायनस x1 किती आहे 11 6 मायनस 11 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 किती आहे -6 मायनस y1 किती आहे -1 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर तर सॉल्व करू आपण इज इक्वल्स टू अंडर रूट 6 मायनस 11 किती येईल पहा -5 येईल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -6 आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस -6 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस -6 प्लस 1 किती येईल -5 -5चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 25 प्लस -5चा स्क्वेअर किती येईल 25 इज इक्वल्स टू अंडर रूट 25 प्लस 25 50 आता हेच आपण कसं लिहू शकतो 25 इंटू 2 लिहू शकतो 25 2 जा 50 इज इक्वल्स टू 25चा स्क्वेअर रूट काय 5 अंडर रूट 2 युनिट्स म्हणजेच आपल्याला डिस्टन्स RS किती मिळालं पहा 5 रूट 2 युनिट्स याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3 आता आपण डिस्टन्स PS काढून घेऊ PSचे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ डिस्टन्स PS काढून घेऊ आपण Pचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू Sचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू डिस्टन्स PS इज इक्वल्स टू अंडर रूट Pचे कोऑर्डिनेट्स आणि Sचे कोऑर्डिनेट्स लिहून घेतले आहेत आपण पहा x2 किती आहे 6 मायनस x1 किती आहे 2 6 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे -6 मायनस y1 किती आहे -2 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 6 मायनस 2 4 4चा स्क्वेअर प्लस -6 आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस 6 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 4चा स्क्वेअर काय 16 प्लस -6 प्लस 2 किती येईल -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 16 प्लस -4चा स्क्वेअर काय 16 इज इक्वल्स टू अंडर रूट 16 प्लस 16 32 इज इक्वल्स टू अंडर रूट 32 कसं लिहू शकतो आपण 16 2 जा 32 इज इक्वल्स टू 16चा स्क्वेअर रूट काय 4
रूटमध्येच राहील. 4√2 युनिट्स. हे काय मिळालं आपल्याला? डिस्टन्स PS मिळालं. PS इज इक्वल्स टू 4√2 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता PQ किती मिळालं पहा आपल्याला? 5√2 युनिट्स. त्याचबरोबर RS पण किती मिळालं आपल्याला? 5√2 युनिट्स. म्हणजे PQ आणि RS या दोन साईड्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला QR किती मिळालं? 4√2 युनिट्स. आणि PS किती मिळालं? 4√2 युनिट्स. म्हणजे या दोन साईड्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता या फिगरमध्ये पहा, PQ किती मिळालं आपल्याला? 5√2. Q किती मिळालं? 5√2. त्यानंतर RS किती मिळालं? 5√2. पहा RS किती मिळालं? 5√2 युनिट्स. आणि या दोन्ही साईड्स काय आहेत? अपोजिट साईड्स आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत. आता PS किती मिळालं पहा आपल्याला? PS 4√2 युनिट्स. आणि QR किती मिळालं? QR किती मिळालं? 4√2 युनिट्स. म्हणजेच PS आणि QR या दोन अपोजिट साईड्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच PQRS हा काय असणार आहे? पॅरलेलोग्राम असणार आहे. आता इक्वेशन 1, 2, 3, 4 याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की क्वाड्रिलॅटरल PQRS हा पॅरलेलोग्राम आहे. आणि म्हणजेच त्याचे जे व्हर्टायसेस आहेत PQRS हे काय आहेत? व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम आहेत. पाहिलं आपण. त्याचबरोबर QR इज इक्वल्स टू 4√2 इज इक्वल्स टू PS इज इक्वल्स टू 4√2 युनिट्स. म्हणजे या दोन साईड्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. पाहिलं आपण. पहा इथे PQ इज इक्वल्स टू SR इज इक्वल्स टू 5√2 युनिट्स. PQ इज इक्वल्स टू SR इज इक्वल्स टू 5√2 युनिट्स फ्रॉम इक्वेशन 1 and 3. त्याचप्रमाणे PS इज इक्वल्स टू QR. PS इज इक्वल्स टू QR इज इक्वल्स टू 4√2 युनिट्स. म्हणजेच या दोन साईड्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत फ्रॉम इक्वेशन 2 and 4. म्हणजेच या दोन अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे या दोन अपोजिट साईड्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच क्वाड्रिलॅटरल PQRS हा पॅरलेलोग्राम असणार आहे. आन्सर लिहू आपण. इन अ quadrilateral, if both the pair of its opposite sides are congruent, then it is a parallelogram. Therefore, quadrilateral PQRS is a parallelogram. म्हणजेच या क्वाड्रिलॅटरलचे जे हे 4 व्हर्टायसेस आहेत पॉईंट PQRS हे काय असणार आहेत? या पॅरलेलोग्रामचे व्हर्टायसेस असणार आहेत. आन्सर लिहू आपण. देअरफॉर पॉईंट्स PQR and S are the vertices of a parallelogram. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? दाखवायचं होतं. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.